सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपण बाराला आल्यात मला यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल सगळ्यांची माफी मागतो. अशा खबर झालं येणाऱ्या 30 तारखेला या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय आमदार श्री एकनाथराव शिंदे साहेबांचा जुलै महिन्यामध्ये 7 जुलैला होऊ घातलेला मेळावा ते आजारी पडल्या कारणानं आपल्याला तो थोडा पोस्टपोन करावा लागला आणि आता तो मेळावा येणाऱ्या 30 तारखेला स्टेडियम मैदानावर होणार आहे. त्या अनुषंगानं आपल्याशी संवाद साधण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्या सर्वांना निमंत्रित केलेलं आहे. शेतकरी शिवसैनिक संवाद मेळावा शेतकरी शिवसैनिक संवाद मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून या राज्याचे उपमुख्यमंत्री लोकप्रिय नेते आदरणीय शिंदे साहेब सर्व कार्यकर्त्यांशी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. काही लोकांकडून त्या काही अडचणी जाणून घेणार आहेत आणि कार्यकर्त्याला बळ देण्याचं शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचं काम शिंदे साहेब या मेळाव्याच्या माध्यमातून करणार आहेत. त्या अनुषंगानं त्याचा दौरा या ठिकाणी महत्वाचा वाटतो. महाराष्ट्रामध्ये जी सध्याची परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती लक्षात घेता शिंदे साहेबांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललेली आपण बघतो. सध्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग चालू आहे. दुसऱ्या कुठल्याही पक्षात इन्कमिंग नाही आहे. धडाडीचा नेता गोरगरिबांसाठी धावून जाणारा मी आताच मंत्रालयात एका दिवशी बसलेलो होते 2 दिवसापूर्वी आणि सिंदखेड राजा इथल्या महादेवराव साहेबाच्या स्मारकाच्या निधीच्या संदर्भानं त्यावर शिष्टमंडळ आलं होतं आणि नियोजन विभागाकडून त्या पैशाचं नियोजन 24 मध्ये करण्यात आलेलं आहे. पण त्याला जेवढे पैसे द्यायला पाहिजे होते तेवढे आतापर्यंत पोहोचले नव्हते. नियोजन अधिकाऱ्याला त्या ठिकाणी सेक्रेटरीला बोलवून त्यांनी पैसे येतील तेव्हा येतील तात्पुरते आपल्या उडीमधून 50 कोटी रुपये त्यांनी त्या ठिकाणी पर्यटन विभागाला देऊन ते काम सुरू करायला लावलं. हे मी नाही बोललो, रोहित पवार हे म्हणले की एवढा धाडसी निर्णय घेणारा नेता मी पाहिला नाही. म्हणजे एवढं असं उत्तुंग व्यक्तिमत्व की समाजाच्या हिताचं काम असेल तर स्वतःला झोपून देऊन काम करणारा माणूस म्हणून माननीय एकनाथराव शिंदे साहेबांची ओळख त्या राज्यामध्ये निश्चितच त्यांनी तयार केलेली आहे आणि अडीअडचणी सापडलेल्या कुठल्याही चांगल्या वाईट प्रसंगाला धावून जाणारा नेता ते एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून असा नेता आज आपल्याला लाभलाय. निश्चित या परभणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या जिल्ह्यातल्या विविध विकासात्मक कामासाठी त्यांची आपल्याला गरज आहे. आपल्या शहरातल्या अंडरग्राउंड ड्रेनेजचा विषय असेल, वॉटर सप्लायचा, समांतर पाणी पुरवठा योजना असेल, आणखी ग्रामीण भागातल्या काही बऱ्याचशा समस्या आहेत. आम्ही बऱ्याचशा समस्या त्यांच्यासमोर ठेवलेल्या आहेत. काही समस्या आम्हाला त्यांच्यासमोर ठेवायच्या आहेत. आपलं जे मागच्या वेळेस परभणीमधलं कृषी विद्यापीठामध्ये होऊ घातलेलं बहुउद्देशीय क्रीडा संकुलाचा विषय असेल, आमची विस्तारित MIDC जी आम्हाला तिकडे बाबळगाव जांभूळ उजळा मेळा न्यायची होती, तिथल्या शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे ती थांबलेली आहे. तिच्यात काय मार्ग निघते कारण ही MIDC तर आपली निवासी आहे, तिला काही बोलून उपयोग नाही. त्यामुळे एक चांगली MIDC या ठिकाणी निर्माण झाली, ते चांगले उद्योग आले, आमच्या शहरातल्या व्यापाऱ्याला उद्योगाला चालना मिळेल आणि एक चांगलं काम करण्याची संधी परभणीकरांना मिळेल या उद्देशाने आम्ही सगळ्या गोष्टीशी साधक बाधक चर्चा करून त्यांना या ठिकाणी निमंत्रित केले. त्यामुळे त्यांच्या ह्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकरी बांधव, कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवसैनिक या सगळ्यांमध्ये उत्सुकता आहे की शिंदे साहेबांचा मेळावा हा अभूतपूर्व असा मेळावा व्हावा आणि गावोगाव आमचे कार्यकर्ते पदाधिकारी जाऊन लोकांना विश्वासात घेऊन त्यांची जनजागृती करण्याचं काम करत आहेत
आणि आम्हाला विश्वास आहे की परभणीमध्ये शिवसेनेचा मेळावा हा अभूतपूर्व असा मेळावा होईल, यामध्ये कुठेही माझ्या मनात शंका नाही आहे. आणि म्हणून आपण सर्वांना या ठिकाणी या निमित्तानं आम्ही निमंत्रित केलं होतं. बाकी ह्याच्यापेक्षा वेगळं काय असेल तर आपण बोलू शकता. आपण आल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक आभार. मेळाव्याची वेळ आहे आम्ही 11ची दिलेली आहे. 12-1च्या दरम्यान खेड्यातून यायला जायला एखादी तास लागते. आणि 11 वाजता म्हणलं तरी 1 वाजता प्रत्यक्षात ते मेळावा सुरू होईल. आम्ही 11च्या टाइम प्रमाणे सगळ्याला आम्ही जाहीर करतो. तुम्ही बी 11च्या टाइममध्ये आम्हाला हे करा. कारण 11ला माणूस तर निघोस माणूस तरी घंटा जातो, निघोस तरी घंटा जाते. म्हणजे ते बरोबर त्या मेळाव्याच्या टायमिंगमध्ये आम्ही त्यांना तिथं कॅश करू शकतो. त्यामुळे 11चा टाइम दिलेला आहे. रविवारचा दिवस आहे. तुम्ही बी मोकळे आहेत, आम्ही बी मोकळे आहेत, मेळाव्याला येणारे सगळे मोकळे आहेत. त्यामुळे निश्चित आपण सुद्धा काही विकासात्मक आपल्या शहराच्या दृष्टिकोनातून किंवा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आपण सुद्धा त्यांच्याशी थोडा संवाद साधावा आणि काही त्यांना तुम्ही त्या ठिकाणी मागण्याचं साकडं घालावं असं मला वाटते. आम्ही तर म्हणणारच आहे, पण सगळ्यांकडून जर रेटा झाला तर मला वाटते की जरा त्याला वेगळं महत्व प्राप्त होईल. हा माझा ठेवू ना, प्रेस कॉन्फरन्स ही ठेवतो, तिथंच ठेवू ना. तिथे एक मागून एक ही बनवा, बनवा. तर एक ही परभणी शहर आहे, माझं शहर आहे, हे जिल्हा माझा आहे, मी परभणी जिल्ह्याचा आहे, परभणी जिल्हा माझा आहे, ही भावना उदासी बाळगून आपण सगळेजण मिळून आपल्या पदरात काय पाडून घेता येईल ते आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू. आपण शिंदे साहेबांना बोलवलंय, आता त्यांच्यासोबत कोण कोण येतील ते ठरवतील. आपण कशाला काय करायचं. त्या दिवशी एकच कार्यक्रम तेच आहे का व्यापाराची संवाद ते ठेवलेला होता? नाही, आता आम्ही त्यांनी आपल्याला टाइम दिला आहे. आता आम्ही व्यापाऱ्याशी संवाद साधणार आहे. एक व्यापाऱ्याची बैठक घेऊ. तर तिचा टायमिंग कसा सेटअप करायचा ते आमचे जे मग वेळापत्रक व्हायचं राहिलं ते येणार आहे 1ला. मग त्या अनुषंगाने रविवार असल्यामुळे आपल्याला व्यापाऱ्याची बैठक घेता येईल. कारण व्यापाऱ्याच्याही काही समस्या आहेत त्याही होतील, शेतकऱ्यांच्या, शिवसैनिकांच्या, इतर सगळ्यांच्या. काय काय होते प्रोग्रामात यायचं फायनल व्हायचा राहिला तर 30 तारीख ठरलेली आहे. दुपारी 1 वाजता ती येणार आहेत. त्या अनुषंगाने मेळावा होईल. मेळाव्यानंतर व्यापाऱ्याची बैठक घ्यायची असेल तर वेगळी घेता येईल, प्रेस कॉन्फरन्स करता येईल. आणखी जेवणाचा कार्यक्रम माझ्या घरी विजिट देतील का नाही देतील आता ते आम्ही आणखी फायनल केलेलं नाही. त्यामुळं तुम्हाला आताच काही बोलून उपयोग नाही. पक्षप्रवेश होणार आता मी एकट्याचा प्रवेश झाला, आता माझ्यासोबतच्या सगळ्याचा होईल ना. हे आमचे पंचायत समिती पुणेचे उपसभापती काशीनाथराव काळभांडे, ते दोन्ही जिल्हा परिषदेचे गटनेता आहे, एक मेंबर आहे, हे सगळे आता येऊन घालतेत ना. सगळे येणारच आहे. आम्ही लावला नाही कोणाला सोडून. आम्ही कशाला सोडून लावला कोणाला? भाजप आणि राष्ट्रवादीचे काही लोक येणार आहेत का काँग्रेसचे पक्ष? बघा, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं वरी सत्ताधारी पक्षाचं असं ठरलेलं आहे की बाबा तुम्ही आमचे घ्यायचे नाही, आम्ही तुमचे घ्यायचे नाही. त्यामुळे तसं काय होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे काय येतील का? त्याचं आता काय सांगू मी तुम्हाला आज त्याच्याविषयी. त्या दिवशी आपल्याला तिथे कळलं ना कोणी आले, कोण चालले, कोणी येते का नाही येते. ठरलं नाही का? भाजपासोबत तुझं ठरलं किंवा घ्यायचे नाही द्यायचे नाही, तसं राष्ट्रवादीसोबत नाही ठरलं का? ते मला काहीच माहित नाही. फक्त मला भाजपशी काही घ्यायची नाही ना आपली भाजपकडे जायचं नाही असं ठरलेलं माहित होतं. बाकी काही मला माहित नाही. आता जर 30 तारखेच्या मंत्रिमंडळ विस्तार आहे का नाही? आता ते मला माहिती नाही. तुम्ही मोदी साहेबांना विचारलं, मला हे लोक काय फायदा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे हे मला कसं कळलं? भारतीय जनता पार्टी ठरवेल ना. भारतीय जनता पार्टीचे नेते ठरवतील. मला काय त्याचा अधिकार बोलायचा? केंद्रानं विस्तार ठरवला आणि माझ्या पक्षानं जर माझं नाव सुचवलं तर मला तिथे संधी मिळेल. नाही मिळाली तर नाही सुचवलं तर त्याला सुचवलं तिथं मिळेल. त्याच्यामुळे त्याची चिंता काय करायचं? किती चान्सेस आहेत संधी मिळण्याचे? संधी मिळण्याचे चान्सेस? संधी मिळायचे चान्सेस तर 100% आहेत. मला असं मला वाटतंय. आमच्या जेवढे तेवढे सगळ्यालाच वाटते. आमच्या ओमराजेलाही वाटते, आमचे जुने बारणे अप्पा त्यांनाही वाटते. त्यामुळे वाटणं हे काही साहजिक आहे कोणाला, की त्याचे काही नवल आहे का? द्यायचे कोणाला हे नेता ठरवीत असतात. ते नेता त्याचं नाव सुचवून त्याला मिळेल. मागं ओमराजे म्हणले की
ERS केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये माझं नाव नाही दिलं तरी मी घेणार नाही. नाही ते इंटरेस्टेड नाही आहे, ठीक आहे. पण शेवटी बघा, पक्ष नेतृत्वाचा जो निर्णय असतो, आम्ही काही जरी म्हणलो तरी त्याचा काही म्हणण्याला अर्थ नसते. जे नेते ठरवतात ते फायनल असते आणि जे नेते ठरवतील ते फायनल. म्हणजे परभणीकर म्हणून जर तुम्हाला काही त्याचं विचारलं भविष्यामध्ये तर नाही म्हणून म्हणू नका. मी नाही कशाला म्हणेन, ओमराजे सर तुम्ही नाही म्हणून म्हणू नका. मी कधीच काही नाही म्हणलो नाही, पण मी कधी आग्रही करून बसलो नाही. मिळालं ठीक आहे, नाही मिळालं तरी समाधान मानायचं. देखो वक्त से पहले और भाग्य से ज्यादा कभी त्यांच्या मनात काय ते विचार आले त्याच्या मनात हा, काय तुझ्या मनात काय ते तरी सांग. किती लोक येत नाही येथे मेळाव्यात अपेक्षित लोक. मेळाव्याला लोक नाही म्हणले तरी 30-25 हजार लोक येतील. स्टेडियमचे सर सगळे गेट ओपन करावे लागतील. गेट ओपन करू, आपले वॉटरप्रूफ म्हणतात तिथे लावतोय. चांगल्या प्रकारचा कार्यक्रम होईल अपेक्षित असा. त्यामुळे कुठलीही अडचण काही भासायचं कारण नाही. पार्किंग व्यवस्था कशी आहे? पार्किंग व्यवस्था आता पार्किंग व्यवस्था, आता पोलीस प्रशासनासोबत बैठक होईल. त्यानंतर मग विष्णूजींचा परिसर असेल, प्रशासकीय रविवार असल्यामुळे प्रशासकीय इमारतीचा परिसर असेल, उड्डाणपुलाचा परिसर असेल, ज्ञानोपासन कॉलेजचं ग्राउंड असेल, जे जे पार्किंगला जे ज्या सोयीसोयीचे ठिकाण असतील त्या ठिकाणी पार्किंग करूनच त्या ठिकाणी येते. रहदारीला अडचण होईल म्हणायची गरज नाही. रविवार असल्यामुळे ते मोकळे आहे. स्टेशन रोडला आपण पूर्ण गाड्या रोडला उभा करू शकतो मस्त रस्ता सोडून. दोन्ही बाजू दुकानं बंद असतील तर काय अडचण नाही. खासदार साहेब, आपल्याला पण घरी नोटीस आली का? जसं ते आपल्या देशमुखांना आली. आता ते पार्टी बघायला नाही, की पार्टीमध्ये काही लावलेले लॉयर लावलेले आहेत, तर कोर्टाचं मॅटर बघायला ते पण ते आपल्याला नाही, 6 खासदारांना उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने घरपोच अरे नोटीस दिली. देणार ना, दिले असेल आपल्याला दिली. आले असेल ना, काय नको नोटीस द्यायला आली म्हणजे मला आलीच असणार ना. नाही, त्यांनी जाहीर केलं बोललं. न्यायालयामध्ये प्रकरण चालू आहे. जेव्हा आम्ही हे निर्णय घेतला त्या आधी ह्या सगळ्या गोष्टीला फेस करायचं हे आम्ही ठरवून केले ना. ते वेगळं नाही आहे का त्याच्या. आता सर कोर्टामध्ये 100% आलेले आहे सुनवाई अपात्र असण्याची आणि चिन्हाची. काय वाटतं तुम्हाला? आता तुम्ही पाहतच असताल, काय वाटतं तुम्हाला न्यायालयाचा निकाल काय बघा, असेल? मी हे 12वी नापास. मी काही कायदेतज्ञ नाही, तुम्हाला काही त्याच्यावर कोर्ट ऑफ लॉ आहे. जे येईल त्याला आम्ही स्वीकारायला तयार आहोत. पुढचं सर, मनपाच्या कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे सध्या. परभणी दुर्गंधी चालू आहे. आपण आता शहराच्या सुधारण्यासाठी बोलला. मनपाच्या जीएसटीचा विषय आहे, वाढीव जीएसटीचा. त्या संदर्भानं या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्याच आठवड्यामध्ये एक बैठक घेऊन त्याला उद्याच्या कॅबिनेटमध्ये विषय ठेवण्याचे आदेश दिले. उद्या मंगळवारी जी कॅबिनेट होईल त्या कॅबिनेटमध्ये वाढीव जीएसटीचा विषय मार्गी लागेल आणि नगरपालिका प्रशासन महापालिका प्रशासनामधल्या एकच महापालिका नाही आपली, अशा जवळजवळ 6-7 महापालिका आहे, त्या सगळ्यांचा विषय आहे आणि तो निश्चित त्या दिवशी मार्गी लागेल. पगारीसाठी वाढीव अनुदान जे मागत आहे तेच विषय झाला. त्या विषयावरून मुख्यमंत्र्यांनी जो आदेश दिले त्याच्या संदर्भात उद्याच्या कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव येईल. तुमचं काही समाधान होत नाही महाराज चालूच असते. डिफेंडरचा विषय चालू. आता त्या कापडेला काय हे आहे, आता मी होतो मुंबईत आणि माझा काल संभाजीनगरला कार्यक्रम होता त्या ब्राईड नॅशनचा हयातला. मला यायचं होतं, राज्यपाल आम्ही सगळेजण होतो. तर मी येताना ती मित्राची गाडी होती, श्याम गंभीरे नावाचा माझा मित्र आहे, त्याची गाडी आहे. ती गाडी आजची नाही, 2 महिन्यापूर्वी घेतलेली गाडी. मी आज काल येताना घेऊन आलो. तर लगेच मी आले, उद्या एखादी दुसरी गाडी आली ना, तुम्ही मला ही गाडी आणली. ती गाडी कोणाची आहे, कोणाच्या नावानं आहे, काय आहे, ती तिथे तर म्हणता का नाही का माझ्या नावानं. काय इथं काय झाले, आम्ही काय केलं की कोणाला खपत नाही, काय केलं की त्याने केलं सुरूच. अरे दुसऱ्याने 10 घेते त्याला कोणी विचारली नाही, पण आमचं देश देखोत ना काही लोकांना, त्याला मी काय बघा माझेच काही चूक आहे. हो, त्या दिवशी विमान घेतलं म्हणून विमानं नाही गेलो आम्ही तिथे, प्रायव्हेट जेट ना आलो. हो, प्रायव्हेट जेटने फिरला. गरीब की बीवी सबकी नारी.
असं झालंय की काही लोकांना देवपणा झाले तर नाही लागले पण आम्ही ठीक आहे चालत राहा. म्हणजे बेड नाहीतच म्हणजे आम्हाला हा? बेड नाहीतच म्हणजे आम्हाला एकदा देऊ मोठा बॉक्स दिवाळीला खरं देऊ. दिवाळीला गाडी घेऊ आपण गाडी. त्यावेळेस तुम्ही मंत्री झाले राहता साहेब. कोणाचं कोण बघितलं बघा शेवटी मी कधी कोणतं मिळावं या अपेक्षेने काही गोष्टी आयुष्यात केल्या नाही. मी काही एखाद्या प्रस्थापित करण्यातून राजकारणाला उदयाला आलेलो नाही. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं मला हे सगळी संधी मिळाली. मी सोनं जरी नसतं कमवलं पण सोन्यासारखी माणसं कमवली ती मोठी श्रीमंती नाही. त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी या गौण आहेत. मी परवा काम करत असताना आता माझी 5वी टर्म आहे. मी उद्या एखादं काही गोष्ट केली नाही तर लोकांना एवढं वाहन वाटायची काही गरजच नाही ना. पण हे सामान्य लोकांचं पोटात दुखणं नाही. हे काही जे 12 महिने आमच्यावर जळणारे लोक आहेत त्याला काही केलं तर आमचं देव होत नाही. जे लोक फक्त त्या व्हॉट्सअप फेसबुकवर गर्दा करतात आणि ठीक आहे असे निंदकाचे घर असावे शेजारी. त्यामुळे अशी लोक असल्याशिवाय माणूस चर्चेत असला पाहिजे. मग चांगल्या प्रकरणानं असो नको वाटणार. त्यामुळे चर्चेत आहेत आपण नाव निघायचं ना रोज आपलं ठीक आहे बाबा तुला धन्यवाद मानले पाहिजे त्याच्यावर. एकनाथ शिंदेचा दौरा लावला दुसरीकडे शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांनी बैठक लावली. ठीक आहे त्याचा पक्षाचा विषय आपल्या आपल्या पक्षाचा विषय त्याला त्याला काय करण्यात येत असतं त्याच्याबद्दल काय आपल्या मनात काय असलं पण मेळावाच होईल. तुम्हाला माहिती मी जेव्हा एखादी गोष्ट पुढाकार घेऊन करतो त्यावेळेस मी कुठलेही कॉम्प्रोमाइज करीत नाही. त्यांना मेळावे घ्यायचे होते तेव्हा तर त्यांनी घ्यायचे स्टेडियम मध्ये मिळणार कसं घेतलं अक्षतामध्ये मिळाले. त्या नेत्याला म्हणावं लागलं अरे मोठ्या कुठेतरी स्टेडियम मध्ये बैठक मेळावा घ्यायला म्हणून नाही. तिच्या जेवढी धमक होती घ्यायचं नाही का स्टेडियम भरवायचं नाही. आम्ही घेतलंय का नाही स्टेडियम मध्ये घेतलंय आता मी आहे. उत्तर देऊ त्या दिवशी सगळ्या गोष्टीची चिंता करू नका. चला बाकी संपलं समजून. आनंदराव बरेच मध्ये जास्त प्रश्न विचारू नका. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आणि